शरद मोहोळ खून प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींची एक ऑडिओ क्लिप हाती लागली असून त्यातून महत्त्वाचा पुरावा हाती आल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केलाय। दरम्यान प्रीत सिंग अत्यंत महत्त्वाचा आरोपी असून आम्ही त्या आरोपीचा शोध घेत आहोत। त्याला आरोपी सहकार्य करत नाहीत। आरोपींना त्याचा ठाव ठिकाणा माहिती आहे। मध्य प्रदेशात एक पथक आहे, त्यांचा शोध घेतला जातोय। बेकायदा शस्त्र पुरवठा करण्यात त्याचा हात असल्याची पोलिसांची माहिती असल्याचंही तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय। शरद मोहोळ खून प्रकरणातील 1 ते 6 आणि 9 ते 12 क्रमांकाच्या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SC बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। मोहोळच्या खुनाच्या गुन्ह्यात 4 शस्त्रांचा वापर झाला असून त्यातील 3 शस्त्र हस्तगत करण्यात आलेली आहेत। 4थे शस्त्र हस्तगत करायचं आहे। गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात ऑडिओ क्लिप मिळाली असून त्यातून महत्त्वाचा पुरावा हाती लागलेला आहे। तसंच विठ्ठल शेलार आणि फरार आरोपी गणेश मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी 1 महिना आधी मीटिंग घेतली। त्या मीटिंगला कोण कोण हजर होते त्याबाबत तपास करण्यासाठी आरोपी 1 ते 6 यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सुनील तांबे आणि सरकारी वकील निलिमा यादव इथापे यांनी केलेली आहे। त्या अनुषंगानं तपास करण्यासाठी आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक घावणकर, विठ्ठल गांधले यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। तर धनंजय वटकर आणि सतीश शेंडगे, नितीन खैरे, आदित्य गोळे आणि संतोष पूर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।